हिमायतनगर येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून सहस्त्रकुंड ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी कावड यात्रा काढली होती। या कावड यात्रेत शेकडो युवकांनी खांद्यावर कावड घेऊन यात्रेत सहभाग घेतला। यावेळी लोकनेते बाबूराव कदम कोळीकर यांनी देखील कावड यात्रेला भेट देऊन सर्व युवकांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा दिल्या आणि हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत सहभाग घेतला। कावड यात्रा श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर युवकांनी कावडीतून आणलेले पैनगंगा नदीचे पाणी श्री परमेश्वराच्या चरणी अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले। यावेळी लोकनेते बाबूराव कदम कोळीकर यांनी देखील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन शेतकरी कष्टकऱ्यांच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली। यावेळी त्यांच्यासोबत मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद्र श्रीमाळ, विवेक देशमुख, संभाराव लांडगे आदींसह अनेकांची उपस्थिती होती। हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात गेल्या 20 दिवसापासून बालयोगी वेंकटस्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ओम नमः शिवाय नामजप यज्ञात सहभाग घेतला। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती होती। या यज्ञामध्ये सहभागी होऊन बाबूराव कदम कोळीकर यांनी ओम नमः शिवाय नामाचा जप करून पुण्य प्राप्त करून घेतले। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय।